नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता आपण इंग्लिश ग्रामर हा जो टॉपिक चालू केला आहे त्यातली 2 लेक्चर्स आपली ऑलरेडी झाली आहेत। ते टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि काइंड्स ऑफ सेंटेन्स या संदर्भात। आता जे तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे ते टेन्सेसच्या संदर्भात। तर अतिशय महत्त्वाचं का, कारण ह्यावर आधारित तुमचे बरेच पुढचे जे ग्रामरचे टॉपिक आहेत ते अवलंबून आहेत। म्हणजे हा जर टॉपिक तुम्हाला नीट कळला तर पुढे तुम्हाला चेंज द व्हॉइस, नो सूनर दॅन, ॲज सून ॲज किंवा इतरही डायरेक्ट इनडायरेक्ट असे जे टॉपिक आहेत ते कळायला मदत होणार आहे। तर चला आपण सुरू करूया लेक्चर नंबर 3 टेन्सेसला। त्याआधी माझ्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि मलाही जास्तीत जास्त चांगलं काम करायला चालना मिळेल। तर टेन्सेस हा टॉपिक आपण हिंदी आणि मराठी ग्रामरमध्ये पण बघितला आहे ऑलरेडी। जे आपण काळ मराठीमध्ये म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये टेन्सेस असे म्हणतात। जसे तुमचे हिंदी आणि मराठीमध्ये काळाचे प्रकार होते तसेच इंग्लिशमध्ये आहेत। मराठीमध्ये काय बघितलेलं बघा आपण, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रेझेंट टेन्स, भूतकाळाला पास्ट टेन्स आणि भविष्यकाळाला फ्युचर टेन्स। आता त्यामध्ये पण आपण प्रत्येकाचे परत 4 प्रकार बघितलेले। कुठले सांगा? साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ। हेच प्रकार इंग्लिशमध्ये साधा वर्तमान काळाला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात, चालू वर्तमान काळाला कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह हे दोन्ही नावं वापरतात, प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स म्हणतात। पूर्ण वर्तमान काळ असेल टेन्स ओळखताना किंवा टेन्स चेंज करताना आपल्याला महत्त्वाचं काय असतं सांगा वाक्यातलं? तर वर्ब। जसं की मराठीचं एक उदाहरण देते मी तुम्हाला, मी रोज अभ्यास करतो। हे काय झालं? साधा वर्तमान काळ। कशावरनं समजलं आपल्याला ते? तर करतो ह्या क्रियापदावरनं। त्याच्यानंतर मी अभ्यास करत आहे, ही क्रिया चालू आहे ना, ते कुठल्या ह्याच्यावरनं कळली आपल्याला? तर करत आहे ह्या क्रियापदावरनं कळली। नंतर माझा अभ्यास करून झाला आहे म्हणजे आताच झाला आहे, म्हणजे क्रिया आताच पूर्ण झाली आहे, ही झाला आहे ह्या क्रियापदावरनं आपल्याला कळली। तसेच मी कितीतरी दिवसापासून आतापर्यंत अभ्यास करत आहे, ही क्रिया कितीतरी दिवसापासून चालू आहे, हे आपलं कशावरनं कळलं? तर क्रियापदावरनं कळलं। म्हणजेच जेव्हा तुम्हाला काळ ओळखायला सांगतात किंवा काळ चेंज करायला सांगतात टेन्स, त्यावेळी फक्त तुम्हाला व्हर्ब महत्त्वाचं असतं, बाकीचं सेंटेन्स तुम्हाला आहे तसं लिहायचं असतं। म्हणजेच आता इथे म्हणूनच इंग्लिशमध्ये कुठले कुठले व्हर्ब्स कसे कसे चेंज होतात ह्याचे इथे काही क्ल्यू दिलेत, ते आता आपण पाहूया। जसं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब लागतं तुम्हाला आणि किंवा कधीकधी एस किंवा एस लागतो। ते कधी लागतं ते आपण नंतर एक्झाम्पल देणार तेव्हा बघूया, पण लक्षात ठेवा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब त्याला V1 असं म्हणूया आपण थोडक्यात, किंवा एस किंवा एस असं आपल्याला व्हर्बच्या पुढे जोडावं लागतं। त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससाठी सिंग्युलरला इज, आयसाठी एम आणि प्युरलला तुम्हाला आर लावावं लागतो आणि प्लस परत V1 आणि ING। अशा प्रकारे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्ससाठी व्हर्बची आपल्याला रचना करावी लागते। प्रेझेंट परफेक्ट टेन्ससाठी हॅज किंवा हॅव प्लस V3 म्हणजेच व्हर्बचा 3rd फॉर्म लागतो आपल्याला, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठी हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING अशा प्रकारे रचना असते। आता हे कशा प्रकारे वापरतात, वाक्य कशी तयार होणार ह्या क्ल्यूप्रमाणे, ते आता आपण त्याचं एक्झाम्पल्स बघूया। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्ब कसं चेंज होतं म्हणून सांगितलं मी तुम्हाला। फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब, फर्स्ट फॉर्म म्हणजे काय? जे टू राईट, मग सेकंड म्हणजे पास्ट टेन्स काय होतो राईटचा, तर रोट, आणि पास्ट पार्टिसिपल काय होतं तर रिटर्न। अशा प्रकारे फर्स्ट, सेकंड आणि 3rd फॉर्म व्हर्बचे आपल्याला वेगवेगळ्या टेन्समध्ये वापरायचे आहेत। आता बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये V1 किंवा SES ना, मग V1 कधी वापरतात? जर आय, वी, दे, यू ही प्रोनाउन्स असतील किंवा ह्या संदर्भात नाउन्स असतील तर आपण काय वापरायचं?
फक्त V1 व्हर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचा. आयसाठी नेहमी आय हे सिंग्युलर असलं तरी V1च वापरतात. वी, दे आणि यू कधी कधी सिंग्युलर असतो, कधी कधी प्युरल म्हणून पण आपण वापरतो. म्हणजे ह्या सर्व प्युरल नाउन्स प्रोनाउन्ससाठी किंवा ह्या ठिकाणी 2 नाउन्स किंवा 2पेक्षा नाउन्स एक्स्ट्रा नाउन्स असली तरी आपण V1च वापरायचं. म्हणजे आय ह्या सिंग्युलरसाठी फक्त V1 आणि बाकी सगळे जे प्युरल्स आहेत वी, दे, यू ह्याच्यासाठी आपण V1 वापरायचं. म्हणजेच कसं लिहिणार सांगा. आता मी राईट हे सगळीकडे वर्ब वापरलं आहे, जेणेकरून एकाच व्हर्बमधनं कसं तुम्हाला वेगवेगळ्या टेन्समध्ये ट्रान्सलेट होत जातं ते वाक्य ते तुम्हाला कळत जाईल. आय राईट, वी राईट, दे राईट, यू राईट. आता इथे हेल्पिंग वर्ब कुठलं आहे? डू. पण डू आपण इथे वापरत नाही. डायरेक्ट आय राईट, वी राईट, दे राईट, यू राईट अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यांची रचना असते. आता सिंग्युलरमध्ये ही, शी, इट. ही, शी, इट असेल तर एस किंवा ES वर्बच्या पुढे लावायचा. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बाकी सगळीकडे एकच तुम्हाला जे आहे वरती दिलेला क्ल्यू तोच वापरायचा आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही राईट्स होणार, शी राईट्स होणार आणि इट राईट्स होणार. इट कधी कधी वापरतो आपण जास्त करून नॉन लिव्हिंग थिंग्सला, आणि लिव्हिंग थिंग्समध्ये जे बर्ड्स, ॲनिमल्स किंवा ह्युमन्स सोडून इतर जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यासाठी आपण इट हे प्रोनाऊन वापरतो. म्हणजे इथे डू आहे जसं की इथे प्युरलमध्ये, तसंच इथे सिंग्युलरमध्ये इथे कुठलं हेल्पिंग वर्ब आहे? डज हे हेल्पिंग वर्ड आहे. हे तुम्ही डू आणि डज लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन बनवायचा असतो त्यावेळी इथे तुम्हाला वर्ब दिसलं नाही की तुम्ही गोंधळता. त्यामुळे ज्यावेळी इथे अब्सेंट असतं वर्ब आणि आय, वी, दे, यू ह्या प्रोनाउन्सपैकी कुठलं तरी प्रोनाउन्स असतं त्यावेळी तिथे डू हे वर्ब असतं. आणि जर वर्बला एस लावलेला असेल किंवा ES लावलेला असेल तर तिथे डज हे वर्ब वापरायचं आहे आपल्याला. ही राईट्स, शी राईट्स, इट राईट्स. म्हणजे इथे कुठलं पण प्रॉपर नाऊन पण येऊ शकतं ही, शी, इटच्या जागी. म्हणजे राम राईट्स किंवा सीता राईट्स अशा प्रकारे पण आपण हे वाक्य बनवू शकतो. आता हीच्या ठिकाणी समजा 2 जण आले, राम अँड श्याम. मग राईट्स नाही येणार, राईट येणार. कारण काय? मग त्याचे प्युरल होणार ते. म्हणजे एकच जर. आता पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय होती रचना आपली? ॲम, इज, आर प्लस V1 प्लस ING. ॲम कधी वापरायचा? आय असेल तर ॲम, जर प्रोनाऊन ही, शी, इट असेल तर इज, आणि इतर प्युरल किंवा आय किंवा यूला आपण काय वापरतो? आर, आणि नंतर V1 आणि ING. आता काय होणार बघा, इथे आय राईटचं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आय राईट होतं ना, मग इथे काय होणार? आय ॲम रायटिंग, मी लिहित आहे. वी आर रायटिंग, यू आर रायटिंग, दे आर रायटिंग. म्हणजे ही क्रिया आता चालू आहे. त्यावेळी आपण हेल्पिंग वर्ड प्युरलसाठी आर वापरतो, आयसाठी ॲम वापरतो आणि सिंग्युलरसाठी म्हणजे ही, शी, इटसाठी इज वापरतो. त्याच्यानंतर वर्ब प्लस ING. एखादी क्रिया ज्यावेळी चालू असते तेव्हा, जसं की आता आय ॲम टीचिंग असं मी म्हणू शकते. माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे ना, त्याप्रकारे आय ॲम रायटिंग, वी आर रायटिंग, यू आर रायटिंग, दे आर रायटिंग. आणि ही इज रायटिंग, शी इज रायटिंग, इट इज रायटिंग. अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बनवू शकतो किंवा ओळखू पण शकतो. आता परफेक्ट टेन्स बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथे काय क्ल्यू आहे? हॅव किंवा हॅज प्लस V3. V3 म्हणजे व्हर्बचा थर्ड फॉर्मच इथे तुम्हाला कायम वापरायचा आहे. परफेक्ट टेन्स म्हटला की कुठल्याही असू दे, तो पास्ट असू दे, फ्युचर असू दे किंवा प्रेझेंट असू दे, व्हर्बचं तुम्हाला थर्ड फॉर्मच वापरायचं आहे. फक्त हॅव, हॅज ह्याच्यामध्ये तुम्हाला पास्ट टेन्समध्ये हॅड होणार त्याचं आणि फ्युचर टेन्समध्ये विल हॅव होणार. एवढाच फरक तुम्हाला इथे करायचा आहे. तर आता बघूया राईटचं कसं काय होणार ते. आय हॅव रिटन. राईटचा थर्ड फॉर्म काय आहे? तर रिटन. म्हणजे माझं आत्ताच लिहून झालं आहे, माझं आत्ताच शिकवून झालं आहे. अशा प्रकारे आय हॅव रिटन, वी हॅव रिटन, यू हॅव रिटन, दे हॅव रिटन. म्हणजे आय, वी, यू, दे हा जो एक ग्रुप आहे आपण वेगळा बनवलेला, त्याच्यानंतर हॅव येतं आणि ही, शी, इटच्या नंतर हॅज येतं. म्हणजे प्युरलच्या नेहमी सिंग्युलरच्या पुढे नेहमी हॅज येतं. ही हॅज रिटन, शी हॅज रिटन, इट हॅज रिटन. अशा प्रकारे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवू शकतो किंवा ओळखू पण शकतो. पुढचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
म्हणजे इथे परफेक्ट आणि कंटिन्युअस ह्याचं कॉम्बिनेशन आहे आणि ते दोन्ही कॉम्बिनेशन बीन ह्या शब्दाने जोडलं जातं. म्हणजे आपण परफेक्ट साठी काय वापरलं आहे, हॅज किंवा हॅव, आणि कंटिन्युअससाठी V1 + ING, आणि ही दोन्ही एकत्र येऊन बीनने ते जोडले जातं. त्यावेळी त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. म्हणजे एखादी क्रिया आपण बऱ्याच दिवसापासून चालू केली आहे आणि ती आत्ताही चालू आहे, अशा प्रकारच्या वाक्यांचा समावेश प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होतो. आता इथे बघूया राईट्सचं आपण चेंज करून. आय हॅव बीन रायटिंग, यू हॅव बीन रायटिंग, दे हॅव बीन रायटिंग, वी हॅव बीन रायटिंग. म्हणजे आय, यू, दे, वी हा जो ग्रुप आहे त्याच्यापुढे हॅव प्लस V1 हॅव प्लस बीन प्लस V1 + ING लागणार. हॅव बीन रायटिंग. पुढे ही, शी, इट हॅज बीन रायटिंग, ही, शी, इट हॅज बीन रायटिंग. अशा प्रकारे हा टेन्स आपण चेंज करू शकतो. आता आलं पास्ट टेन्स. पास्ट टेन्समध्ये पण सेम प्रकार आहेत. एकदा प्रेझेंट टेन्स तुमचा क्लिअर आला, व्यवस्थित समजून आला की बाकीचे तुम्हाला पटापट समजत जाणार. त्यामुळे एक टेन्स आधी व्यवस्थित करा. ह्याचे पण 4 प्रकार आहेत: सिम्पल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स किंवा आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता पास्ट सिम्पल टेन्स किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय होणार, तर व्हर्बचा सेकंड फॉर्म आपण वापरणार. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय केलेलं आपण, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला. म्हणजे तिथे काय राईट शब्दाबद्दल आय राईट म्हणजे मी लिहितो. मग इथे काय होणार, मराठीमध्ये बघितले तर मी लिहायचो, कधी ते माहिती नाही ना, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स झाला तो. मग इथे काय येणार, आय रोट. नंतर सिम्पल पास्ट कंटिन्युअस टेन्स, इज, वॉज आणि ॲमच्या जागी येणार वॉज किंवा वर, आणि V2 + ING, V1 + ING. नंतर परफेक्ट टेन्समध्ये काय होणार, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅव आणि हॅजच्या ऐवजी फक्त हॅड वापरायचं आणि V3 तर आहे, परफेक्ट म्हटल्यावर V3 येणारच. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये जसं आपण हॅव हॅज बरोबर बीन आणि V1 ING वापरत होतो, तसं फक्त इथे हॅड बीन V1 + ING असं पास्ट टेन्सचे वेगवेगळे फॉर्मॅट आपण क्ल्यू बघितले. सिम्पल पास्ट टेन्सचं एक्झाम्पल राईट हे वर्ब घेऊनच आपण बघूया. आय रोट. इथे काहीच चेंज होत नाही, एस आणि एस असा काहीच फरक नाही आहे. नाऊन प्रोनाऊन नंतर डायरेक्ट तुमचं वर्ब येणार आणि त्याचा सेकंड फॉर्म येणार. आय रोट, यू रोट, वी रोट, दे रोट, ही रोट, शी रोट, इट रोट. नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय ॲम आणि इटच्या ऐवजी वॉज किंवा वर वापरणार, बाकी जसं प्रेझेंट टेन्समध्ये होतं तसंच. आय वॉज रायटिंग, ही वॉज रायटिंग, शी वॉज रायटिंग, इट वॉज रायटिंग. म्हणजे सिंग्युलरला वॉज आणि यू वर रायटिंग, वी वर रायटिंग, दे वर रायटिंग, आणि प्युरलला वर, एवढाच फरक आहे. पुढे पास्ट परफेक्ट टेन्स, हॅड + V3. सगळीकडे हॅड + V3 येणार, हॅज हॅव इथे असा फरक नाही आहे पास्टमध्ये. आय हॅड रिटन, ही हॅड रिटन, शी हॅड रिटन, इट हॅड रिटन, यू हॅड रिटन, दे हॅड रिटन, वी हॅड रिटन. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आय हॅड बीन रायटिंग, वी हॅड बीन रायटिंग, यू हॅड बीन रायटिंग, दे हॅड बीन रायटिंग, ही हॅड बीन रायटिंग, शी हॅड बीन रायटिंग, इट हॅड बीन रायटिंग. असा एवढाच फरक होणार. इथे हॅड होणार फक्त हॅज आणि हॅवच्या ठिकाणी, बाकी काहीही फरक नाही. म्हणजे तुम्ही जर प्रेझेंट टेन्सचे सगळे क्ल्यू नीट केलात तर पास्ट टेन्स तुमचा पटापट होऊन जाईल. आता फ्युचरचे प्रकार सेम आहेत ते बघूया. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता राईट हे वर्ब घालून आपण दिलेल्या क्ल्यूप्रमाणे वाक्य बनवूया. विल किंवा शाल + V1. आता इथे नवीन रूलप्रमाणे विल सगळीकडेच वापरलं तर चालतं, नाहीतर आपण शाल कुठे कुठे वापरतो जास्त करून, आय, दे, वी हे जे प्युरल्स आहेत, आय सोडून इतर प्युरल्स ह्याला आपण शाल वापरतो, पण विल वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे विल + V1 सिम्पल प्रेझेंट, सगळीकडे विल येणार आहे, बाकी सगळी रचना तुमची जशी पहिली होती तशीच आहे. विल मात्र कंपल्सरी आहे फ्युचर टेन्सला. फ्युचर कंटिन्युअस टेन्सला विल + बी + V1 ING. फ्युचर परफेक्ट टेन्स विल हॅव + V3 आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विल हॅव बीन + ING. अशा प्रकारे ह्याची रचना असते. आता एक एक आपण सेंटेन्स बघूया राईट घालून. सिम्पल फ्युचर टेन्स, आय विल राईट, सगळीकडे सेम. यू विल राईट, दे विल राईट, ही विल राईट, इट विल राईट. सगळीकडे तुम्हाला विल राईट, फक्त विलच्या पुढे वर्ब वापरायचं आहे. म्हणजेच मी लिहीन,
कधी लिहीन ते भविष्यात माहिती नाही आहे ना, म्हणजे कधी पण लिहू शकतो, म्हणजे तो सिम्पल फ्युचर टेन्स झाला. पुढे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे भविष्यात एखादी क्रिया चालू असेल, म्हणजे मी भविष्यात लिहित असेल, ह्या संदर्भात वाक्य कसं येणार? आय विल बी रायटिंग, बी घालायचं आहे कंपल्सरी, आणि मग रायटिंग तुमचं आहे तसंच. यू विल बी रायटिंग, दे विल बी रायटिंग, वी विल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, शी विल बी रायटिंग. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे भविष्यात एखादी क्रिया तुमची पूर्ण झालेली असेल, त्याच्यासाठी फक्त विल आणि हॅव येणार. बाकी जसं आपण ह्याचं बघितलेलं वर्तमान काळाचं तसंच आहे. आय विल हॅव रिटर्न, वी विल हॅव रिटर्न, शी विल हॅव रिटर्न, ही विल हॅव रिटर्न, दे विल हॅव रिटर्न, अशा प्रकारे. आणि शेवटचं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फक्त विल वापरायचं आहे, बाकी सगळं जसं प्रेझेंट टेन्सचं होतं तसंच. आय विल हॅव बीन रायटिंग, वी विल हॅव बीन रायटिंग, दे विल हॅव बीन रायटिंग, त्याच्यानंतर ही विल हॅव बीन रायटिंग, शी विल हॅव बीन रायटिंग, अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला चेंज करता येतो. इथे तुम्हाला मी प्रत्येक टेन्स वेगवेगळा समजावून सांगितलं आहे. आता काय करूया आपण, जे आहेत सिम्पल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे, ते तिन्ही टेन्सचे एकत्र ग्रुप करून आपण समजून घेऊया. म्हणजे सिम्पल, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आता मी इथे एकत्र घेतलं आहे. इथे व्हर्ब मी वेगळं घेतलं आहे, गो हे व्हर्ब घेऊन आपण वाक्य बनवूया. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय होणार सांगा? V1 किंवा जर ही शी आणि इट असेल तर त्याला एस किंवा ES लागणार. मग काय होणार सांगा? आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल, दे गो टू स्कूल, यू गो टू स्कूल. म्हणजे इथे फक्त सगळीकडे गो कसा चेंज होतोय तो बघा, बाकी तुमचं वाक्य आहे तसंच होणार. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही शी इट असेल तर गोज होणार त्याचं, म्हणजे ES लागणार इथे. ही गोज टू स्कूल, शी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल. फक्त चेंज तुमच्या वाक्यामध्ये व्हर्बमध्ये झाला आहे, बाकी सगळं वाक्य तुमचं आहे तसंच आहे. पुढे सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय लागतं त्याला? तर V2 लागतो. आय वेंट, गोचा V2 काय होतो? तर वेंट. आय वेंट टू स्कूल, यू वेंट टू स्कूल, दे वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल, शी वेंट टू स्कूल. इथे सगळीकडे वेंटच होणार, बाकी काही तुम्हाला गोच्या ठिकाणी वेंट घालायचं आहे, बाकी सगळी रचना वरच्यासारखीच आहे. सिम्पल फ्युचर टेन्स म्हटल्यावर आधी विल किंवा शाल लागणारच, त्याच्यानंतर तुम्हाला इथे V1 वापरायचं आहे. आय विल गो टू स्कूल, यू विल गो टू स्कूल, दे विल गो टू स्कूल, अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे लक्षात आलं ना सिम्पल टेन्स सगळीकडे कसे चेंज होत आहेत ते? पहिला V1, नंतर V2 आणि नंतर विल प्लस V1. अशा प्रकारे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स चेंज केला. आता कंटिन्युअसचा बघूया आपण कशा प्रकारे चेंज होतोय तो तिन्ही टेन्समध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस म्हटल्यावर आधी ING तिथे पाहिजेच. जर हॅव बीन सोडून नुसता जर ING असेल तर तो कंटिन्युअस टेन्सच असणार, आणि हॅड आणि ING एकत्र असेल किंवा हॅव आणि ING एकत्र असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. आणि नुसतं हॅव, हॅड किंवा हॅज असेल तर तो नुसता परफेक्ट टेन्स असतो. हे आधी लक्षात ठेवा. आणि मग हॅव आहे तर तो प्रेझेंटमध्ये गेला, हॅड असेल तर तो पास्ट कंटिन्युअसमध्ये जाणार, आणि विल हॅव असेल तर तो फ्युचर कंटिन्युअसमध्ये जाणार. अशा प्रकारे हे क्ल्यू आधी लक्षात ठेवा. नुसतं हॅव, हॅड असेल तर तो परफेक्ट टेन्सच असणार, नुसतं ING लागलेलं असेल व्हर्बला तर तो कंटिन्युअस टेन्सच असणार, आणि हॅव, हॅज, हॅड आणि बरोबर ING असं एकत्र असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच असणार. एवढे आधी तुम्ही 3 क्ल्यू आधी व्यवस्थित परफेक्ट डोक्यात बसवून घ्या. त्याच्यानंतर आता आपण बघूया कंटिन्युअस टेन्सची प्रत्येक टेन्समधलं वाक्य. आय ॲम गोईंग टू स्कूल, आय नंतर नेहमी ॲम लागतो. गोईंग टू स्कूल, ही इज गोईंग टू स्कूल, शी इज गोईंग टू स्कूल, इट इज गोईंग टू स्कूल, यू आर गोईंग टू स्कूल, वी आर गोईंग टू स्कूल, दे आर गोईंग टू स्कूल. म्हणजे इथे ॲम आला, सिंग्युलरला इज आणि प्युरलला आर, आणि पुढे गोईंग ING लागत गेला आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्ससाठी. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त काय होतं? वॉज किंवा वर होतं. सिंग्युलरला वॉज आणि प्युरलला वर. ही वॉज गोईंग टू स्कूल, शी वॉज गोईंग टू स्कूल, आय वॉज गोईंग टू स्कूल. आणि इथे प्युरलसाठी वी वर गोईंग टू स्कूल, दे वर गोईंग टू स्कूल आणि यू आर गोईंग टू स्कूल. परफेक्ट टेन्स तिन्ही टेन्समध्ये कसा चेंज होतो तो बघूया. हॅव, हॅज किंवा हॅड हा क्लू लक्षात ठेवायचा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव गॉन टू स्कूल, V3, वी हॅव गॉन टू स्कूल, दे हॅव गॉन टू स्कूल आणि ही शी
आणि इटसाठी हॅज येणार फक्त. ही हॅज गॉन टू स्कूल, शी हॅज गॉन टू स्कूल. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कशा प्रकारे चेंज होतात ते आता आपण बघितले. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कशा प्रकारे चेंज होतो तो आपण बघणार आहोत. आय हॅड गॉन टू स्कूल, वी हॅड गॉन टू स्कूल, ही हॅड गॉन टू स्कूल, सगळीकडे हॅड गॉन टू स्कूल असंच येणार. म्हणजे फक्त तुमचं हॅड आणि V1 व्हर्ब चेंज होणार, बाकी वाक्य तुमचं आहे तसंच होणार. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल आणि हॅव V3 असं येणार. आय विल हॅव गॉन टू स्कूल, यू विल हॅव गॉन टू स्कूल, शी विल हॅव गॉन टू स्कूल अशा प्रकारे चेंज होणार. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघूया आता सगळे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. I have been going to school, we have been going to school, you have been going to school, they have been going to school. म्हणजे we, you, they आणि I साठी have येणार आणि पुढे he has been going to school, she has been going to school, it has been going to school अशा प्रकारे चेंज होणार. परफेक्ट पास्टमध्ये कसं होणार ते बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सगळीकडे हॅड बीन गोईंग येणार. आय हॅड बीन गोईंग टू स्कूल, यू हॅड बीन गोईंग टू स्कूल, ही हॅड बीन गोईंग टू स्कूल, शी हॅड बीन गोईंग टू स्कूल अशा प्रकारे चेंज होणार. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तेच आय विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, यू विल हॅव बीन गोईंग टू स्कूल, शी विल हॅव बीन गोईंग टू स्कूल अशा प्रकारे चेंज होणार. आता आपण हे सगळे तिन्ही ग्रुप एकत्र बघितले कशा प्रकारे चेंज होतात ते. आता एकदा शेवटचं फॉर्म्युलाची रिव्हिजन घेते आणि आपण नंतर थोडेसे एक्झाम्पल्स बघूया आणि थांबूया. टेन्सवर मी जास्त भर का देते आहे कारण टेन्स हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्हाला सगळ्या ग्रामरचे इतर टॉपिक लक्षात येण्यासाठी. सिम्पलमध्ये काय काय बघितलं आपण. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. सिम्पल प्रेझेंट टेन्स V1 प्लस V1 ऑर ई किंवा ES. पास्टमध्ये V2 म्हणजे व्हर्बचा सेकंड फॉर्म. फ्युचरमध्ये विल बरोबर V1 म्हणजे प्ले जर वर्ब घेतलं तर इथे जर प्युरल असेल तर काय होणार, प्लेस राहणार आणि सिंग्युलरसाठी प्लेज होणार. पास्टसाठी प्लेड होणार आणि फ्युचरसाठी विल प्ले येणार. कंटिन्युअस बघूया. प्रेझेंटसाठी सिंग्युलरला आयसाठी ॲम, सिंग्युलरसाठी इज आणि प्युरलसाठी आर प्लस ING म्हणजे प्ले जर घेतलं इथे तर आय ॲम प्लेईंग, शी ही इट इज प्लेईंग आणि दे वी यू आर प्लेईंग अशा प्रकारे. पास्टमध्ये काय होतं, सिंग्युलरला वॉज किंवा प्युरलला वर प्लस ING. आय वॉज प्लेईंग, वी वर प्लेईंग अशा प्रकारे. फ्युचरमध्ये विल बी प्लस ING. आय विल बी प्लेईंग, दे विल बी प्लेईंग, ही विल बी प्लेईंग. नंतर परफेक्ट बघूया आता सगळे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव आयसाठी, वीसाठी, दे आणि यूसाठी आणि ही, शी, इटसाठी हॅज. आय हॅज बीन प्लेईंग, आय हॅज बीन प्लेड, आय हॅव प्लेड V3 होतं ना. आय हॅव प्लेड, ही हॅज प्लेड, शी हॅज प्लेड, वी हॅव प्लेड अशा प्रकारे. आणि पास्टमध्ये सगळीकडे हॅडच वापरायचा. आय हॅड प्लेड, यू हॅड प्लेड, दे हॅड प्लेड, इट हॅड प्लेड. आणि फ्युचरमध्ये विल येणार फक्त. आय विल हॅव प्लेड, दे विल हॅव प्लेड, शी विल हॅव प्लेड अशा प्रकारे चेंज होतो. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये हॅव ऑर हॅज बीन प्लस ING. आय हॅव बीन प्लेईंग, शी हॅज बीन प्लेईंग. पास्टमध्ये सगळीकडे हॅड बीन प्लस INGच येणार. आय हॅड बीन प्लेईंग, शी हॅड बीन प्लेईंग. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये विल प्लस हॅव बीन प्लस ING. आय विल हॅव बीन प्लेईंग, शी विल हॅव बीन प्लेईंग, ही विल हॅव बीन प्लेईंग अशा प्रकारे आपण चेंजेस करतो. आता इथे मी इट हे वर्ब घेऊन तुम्हाला सगळ्या प्रकारचे इट्स चेंजेस करून दाखवलं आहे सगळ्या टेन्सेसमध्ये. अशा प्रकारे तुम्हीही टेन्स परफेक्ट करण्यासाठी वेगवेगळे वर्ब्स घ्या आणि त्याचं V1, V2, V3 लिहून ठेवून ते त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या टेन्समध्ये रोज एक वर्ब घेऊन चेंज करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचे टेन्स प्रॉपर होऊन जातील. आता मी इट हे वर्ब घेऊन सगळे टेन्स कसे चेंज केलेत ते बघा. मी सिम्पल सगळे एकत्र घेतलेत. कंटिन्युअस, परफेक्ट आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस असे तीनचे ग्रुप सगळ्यांचे बनवलेत. बघूया आपण आता कसं इट हे वर्ब घेऊन होणार ते. आय इट माय लंच कुठला झाला, सिम्पल प्रेझेंट टेन्स कारण V1च आलं आहे. नंतर पास्ट, सिम्पल पास्ट टेन्समध्ये त्याचं V2 होणार फक्त, इथेच चेंज होणार आहे. आय एट माय लंच आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये फक्त विल वाढणार आणि पुढे V1च येणार. आय विल इट माय लंच सिम्पल फ्युचर टेन्स. लक्षात आलं. इट, एट आणि विल इट एवढाच फरक झाला. सिम्पलमध्ये चेंजेस आपण केले. पुढे बघूया कंटिन्युअस टेन्समध्ये.
आय ॲम इटिंग माय लंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय वॉज इटिंग माय लंच पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय विल बी इटिंग माय लंच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आय आहे म्हणून ॲम वापरला, सिंग्युलर आहे म्हणून पास्टमध्ये वॉज वापरला आणि विल बी प्लस इटिंग हे तर आहे ठरलेलंच आहे आपलं फ्युचरमध्ये. कंटिन्युअस झालं. आता परफेक्ट बघूया. इट्सचं काय होणार ते नेहमी V3च वापरतो आपण परफेक्टमध्ये. आय हॅव इटन माय लंच, आय हॅड इटन माय लंच, आय विल हॅव इटन माय लंच अशा प्रकारे परफेक्ट पास्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्स चेंज होणार. आणि शेवटचा आता आय हॅव बीन इटिंग माय लंच, आय हॅड बीन इटिंग माय लंच, आय विल हॅव बीन इटिंग माय लंच अशा प्रकारे प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चेंज होणार. एकच वर्ब वापरून आपण इथे 12 सेंटेन्सेस बनवली आहेत. अशी तुम्ही वर्ब प्रत्येक वेळी चेंज करा. कधी रन घ्या, कधी डान्स घ्या, कधी कुठलं इतर सिंग घ्या, राईड घ्या किंवा रीड घ्या. अशा प्रकारे वर्ब चेंज करून प्रत्येक टेन्समध्ये अशा प्रकारे तुम्ही रोज वाक्य करण्याचा प्रॅक्टिस करा. आता एक्झामला यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात ते बघूया. एक तर तुम्हाला आयडेंटिफाय द टेन्स विचारतात किंवा काय सांगतात की चेंज द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ब ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स अशा प्रकारे तुम्हाला 2 प्रकारे प्रश्न विचारतात. आता इथे आहे तो आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला काय करायचं आहे, कुठला वर्ब आहे एवढंच आयडेंटिफाय करायचं आहे. तर आता बघूया. शी हॅड रिटन द लेटर. कधी कधी अंडरलाईन देत नाहीत, इथे अंडरलाईन दिलेलं आहे ऑलरेडी. शी हॅड रिटन द लेटर जस्ट बिफोर शी लेफ्ट फ्रॉम दिल्ली. आपण काय सांगितलं आहे मी पहिल्यांदाच तुम्हाला, कितीही मोठं वाक्य असू देत आपण फक्त हेल्पिंग वर्ब आणि ॲक्शन वर्बच पकडायचं आहे. बाकी सगळी वाक्याची रचना आहे तशीच असणार. म्हणजे आपला टेन्स कोण ठरवणार आहे, फक्त वर्ब ठरवणार आहे. मग आता हॅड आहे म्हणजे हे V2 आहे ना, म्हणजे हॅड म्हणजे कुठला टेन्स झाला तर पास्ट परफेक्ट आणि V3 आहे म्हणजे राईटचा V3 किती आहे, रिटन. म्हणजे हॅड प्लस V3 म्हणजे हा कुठला टेन्स झाला, पास्ट परफेक्ट टेन्स झाला. पुढे बघा, मी वाक्य न वाचता फक्त वर्ब बघते बघा आधी. हा वूड हॅव बीन प्लेईंग. हॅव आणि प्लेईंग एकत्र आलं आहे आणि विल एकत्र आलं आहे. वूडचं वूड घेतलं इथे फक्त. विल हॅव बीन प्लेईंग म्हणजे हा कुठला टेन्स झाला, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅव आला म्हणजे परफेक्ट आणि ING आलं म्हणजे कंटिन्युअस आणि विल आहे म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे हे. पुढे बघूया. हॅव फिनिश्ड. हॅव आहे म्हणजे प्रेझेंट झालं, परफेक्ट झालं आणि फिनिश्ड आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हा. वी हॅव फिनिश्ड द वर्क दॅट वॉज गिवन टू अस. पुढे वॉज आणि टायडिंग आहे. वॉज आहे आणि ING आहे म्हणजे हा कंटिन्युअस आहे आणि पास्ट कंटिन्युअस आहे वॉज असल्यामुळे इथे. पुढे बघा. माय मदर्स स्कोल्डेड मी फॉर द बीइंग नॅस्टी. आता स्कोल्डेड म्हणजे V2 आहे इथे आणि ING नाही, हॅड नाही, काहीच नाही आहे. फक्त वर्बचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. पुढे वूड बी कुकिंग. आता कुकिंग आणि एकत्र आलं ना म्हणजे कुठला टेन्स झाला हा, विल. वूड हा आला तर फ्युचर टेन्सच आहे आणि फक्त ING आहे म्हणजे हा कुठला टेन्स झाला, फ्युचर कंटिन्युअस टेन्स झाला. हॅज बीन वर्किंग. हॅज आहे म्हणजे काय झालं, सना म्हणजे शी आलं ना, प्रोनाऊन घेतलं तर सनाच्या जागी. सना हॅज बीन वर्किंग टायरलेसली फॉर 6 years. हॅज म्हणजे कुठला, परफेक्ट झाला आणि ING म्हणजे कुठला झाला, कंटिन्युअस झाला. म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. अशा प्रकारे आपण टेन्स ओळखायचे असतात. आता ट्रान्सफॉर्म कसे करायचे ते बघा, त्याची पण काही एक्झाम्पल्स बघूया आपण. ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स बेस्ड ऑन द इंस्ट्रक्शन्स गिवन इन द ब्रॅकेट. दिलेल्या टेन्समध्ये आपल्याला हा टेन्स चेंज करायचा आहे जे ब्रॅकेटमध्ये दिले त्याप्रमाणे. शी हॅड सीन व्हॉट इरा हॅड केप्ट इन द कबर्ड. आता हे वाक्य आधी कुठल्या टेन्सचं आहे ते आपण समजून घेऊया. हॅड आहे आणि सीन आहे म्हणजे हे वाक्य कुठल्या टेन्समधलं आहे तर पास्ट परफेक्ट टेन्समधलं आहे आणि आपल्याला ते कुठल्या टेन्समध्ये चेंज करायचं आहे तर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे एवढंच आपल्याला आहे ते चेंज करून परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवायचं आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय करणार सांगा, परफेक्ट कंटिन्युअस नाही, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होतं सांगा, एक तर इज, आर किंवा ॲम आणि V1 + ING असं आपण फॉर्मॅट पाहिलं आहे. म्हणजेच हॅड सीनच्या ऐवजी आता शी आहे म्हणजे सिंग्युलर आहे म्हणजे इथे इज येणार आणि पुढे सीचा फर्स्ट फॉर्म काय, सी आणि
ING म्हणजे सीइंग, म्हणजे इज सीइंग इथे असा चेंज होणार. शी इज सीइंग व्हॉट, बाकी सगळं आहे तसंच, बाकी काहीच चेंज नाही आहे. हॅड सीनच्या ऐवजी तुम्हाला इज सीइंग इथे फक्त घालायचं आहे. पुढे बघा, रमेश हॅज बिगन टू स्टडीज वेल ऑन टाईम. कशामध्ये चेंज करायचं आहे ते आपल्याला? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. फ्युचर टेन्स म्हटल्यावर आधी विल येणारच आणि सिम्पल म्हटल्यावर V1 येणार तिथे. मग इथे वाक्य काय आहे बघा, हॅज बिगन, बिगनचा V1 काय आहे तर बिगिन, म्हणजे विल बिगिन असं फक्त चेंज होणार. हॅज बिगनचं विल बिगिन झालं आहे, बाकी तुम्हाला वाक्यामध्ये काही चेंज करायचं नाही आहे. पुढे बघा, दे विल कम होम फॉर द फॅमिली डिस्कशन. विल कम म्हणजे कुठलं वाक्य आहे तर हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ते आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करायचं आहे. म्हणजे पास्ट म्हणजे हॅड येणार आणि परफेक्ट म्हणजे परत ING येणार आणि ते बीनने आपण जोडणार. म्हणजे हॅड बीन कमिंग, कमला ING लागणार, हॅड बीन कमिंग एवढा चेंज होणार. दे हॅड बीन कमिंग होम फॉर द फॅमिली डिस्कशन, अशा प्रकारे हे चेंज होणार. पुढे बघा, आय हॅव बीन मीटिंग हिम इन द आफ्टरनून. हे कुठलं वाक्य आहे? हॅव बीन मीटिंग म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तो आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचा आहे, म्हणजे फक्त V1 हवं येते. सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचं आहे ना, मग काय येणार इथे? आय मेट, मेट नाही येणार इथे, मीट येणार. इथे मीट येणार. आय मीट हिम इन द आफ्टरनून, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स सांगितलं आहे. पास्ट असता तर मेट आलं असतं, चुकीचं दिलं आहे त्यांनी. आय मीट हिम इन द आफ्टरनून. पुढे बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. दे विल बी जॉईनिंग अस फॉर द प्रोजेक्ट. दे विल बी जॉईनिंग म्हणजे कुठला टेन्स आहे? आधी हा फ्युचर कंटिन्युअस आहे, तो आपल्याला पास्ट कंटिन्युअस करायचा आहे. दे म्हणजे प्युरल झालं, म्हणजे वेअर येणार इथे, आणि जॉईनिंग आहे तसंच लावणार. दे वर जॉईनिंग येणार. शेवटचं सेंटेन्स बघूया आपण आता. माया हॅड टू वॉक ऑल द वे होम. माया हॅड आहे म्हणजे हा नुसता हॅड आहे, म्हणजे कुठला टेन्स झाला? पास्ट परफेक्ट टेन्स. तो आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स करायचा आहे, म्हणजे विल तर येणारच. माया विल हॅव वॉक्ड ऑल द वे होम, कारण वॉकचं V3 वॉक असंच राहतं. अशा प्रकारे आपण हे एवढी एक्झाम्पल्स बघितली. आयडेंटिफाय कसं करायचं ते आणि चेंज पण कसं करायचं ते, ही काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आहेत. ती तुम्ही स्वतः सोडवून मला कमेंटमध्ये त्याची आन्सर सांगा. ठीक आहे. आशा करते की हा टॉपिक तुम्हाला नीट कळला असेल. ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. व्हिडिओ परत परत बघून रिवाईज करा, कारण टेन्स समजणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि जे मी तुम्हाला क्ल्यू दिले ते लिहून घ्या आणि मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे व्हर्ब्स वापरून तुम्ही स्वतः सेंटेन्स वेगवेगळ्या टेन्समध्ये बनवा. चला, व्हिडिओ आवडला असल्यास नेहमीप्रमाणे शेअर करा, कमेंट करा. कमेंट कोण करत नाही, तुम्ही कमेंट करा कसा वाटला तो, आणि बेल आयकन प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. थँक्यू.